नमस्कार. लास्ट टाईम आपण मेदोवह स्रोतसपर्यंत बघितलं होतं. आता आपण आज सुरुवात करायची आहे अस्थिवह स्रोतसाने. तर अस्थिवह स्रोतसाचं पहिला मूलस्थान बघूया आपण. रेफरन्स आहे चरक विमानस्थान 5वा अध्याय 8वा श्लोक. श्लोक असा आहे, अस्थिवहानां स्रोतसां मेदोमूलम जघनम च. मेद आणि जघन, जघन म्हणजे काय तर कंबर, पेल्विक गर्डल. तर अशा प्रकारचं मूलस्थान अस्थिवह स्रोतसाचं चरकांनी सांगितलेलं आहे. सुश्रुतांनी अस्थिवह स्रोतस मेन्शनच केलेलं नाही आहे, बरोबर. आपण हे आधी बघितलेलं आहे. अस्थिवह स्रोतस, मज्जावह स्रोतस ही दोन स्रोतस आहे. सुश्रुतांनी जे त्यांनी 11 पेअर्स सांगितलेले आहेत स्रोतसांचे, त्याच्यामध्ये अस्थिवह स्रोतसाचं मेन्शन केलेलं नाही आहे त्यांनी. तर पुढे आपण बघणार आहे अस्थिवह स्रोतसाची दुष्टी कारणे किंवा हेतू. रेफरन्स आहे चरक विमानस्थान 5/17. श्लोक असा आहे, व्यायामात अतिसंक्षोभात, व्यायामात अतिसंक्षोभात अस्थनाम अतिविघट्टनात अस्थिवाहिनी दुष्यंती वातलानां च सेवनात. आता वन बाय वन आपण बघूया. पहिला आहे व्यायामात. व्यायामात म्हणजे काय की अतिव्यायाम, अतिप्रमाणात जर व्यायामाचं सेवन केलं तर अस्थिवह स्रोतस दुष्ट होऊ शकतं. त्याच्या पुढचं आहे कारण अतिसंक्षोभात. टीकेमध्ये त्याचं फर्दर एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, संक्षोभात व्यवायादिना चलनात. रेफरन्स आहे सुश्रुत निदानस्थान 15/12 व 13वा श्लोकांच्या टीकेमध्ये हे दिलेलं आहे की संक्षोभ म्हणजे काय की व्यवायादिनाम म्हणजे व्यवाय व चालणे यासारख्या ज्या क्रिया आहेत ह्या जेव्हा अतिप्रमाणात केल्या जातात त्याच्यामुळे जे शरीरामध्ये उत्पन्न होतं त्याला क्षोभ म्हणायचं. तर अशा प्रकारे सातत्याने त्या क्रिया अतिप्रमाणात केल्यामुळं जो वारंवार अतिप्रमाणात जो संक्षोभ निर्माण होईल त्याच्यामुळे अस्थिवह स्रोतस दुष्ट होऊ शकते. पुढचं कारण आहे अस्थनाम अतिविघट्टनात. म्हणजे अस्थिवर जेव्हा जोरात आघात होईल तेव्हा काय होतं, विघट्टन म्हणजे घट्टन म्हणजे एकत्र येणे, विघट्टन म्हणजे काय की अस्थिभंग होतो, म्हणजे थोडक्यात फ्रॅक्चर होतं. तर ते एक कारण आहे अस्थिवह स्रोतस दृष्टीचं. पुढचं आहे वातलानामच्या सेवनात. वातलानामच्या सेवनात म्हणजे काय की वात प्रकोपक आहार विहारांचं अतिप्रमाणात सेवन. अशा प्रकारे ही दुष्टी कारणे आहेत अस्थिवह स्रोतसाची. पुढं आपण आता बघणार आहे दुष्टी लक्षणे. आता दुष्टी लक्षणांमध्ये आपण ह्याच्या आधी बघितलं होतं की चरक विमानस्थान 5वा अध्याय 8व्या श्लोकमध्ये सांगितलं होतं की रसादी धातू आहेत त्यांची दुष्टी लक्षणं ही त्या धातूंच्या आश्रित जे रोग आहेत जे सूत्रस्थानात मेन्शन केलेले आहेत त्याप्रमाणे जाणावेत. तर त्या अनुषंगाने इथे दुष्टी लक्षणे म्हणजे काय येणार, अस्थिप्रदोषज रोग. त्याचा जो रेफरन्स आहे तो चरक सूत्रस्थान 28/16. श्लोक असा आहे, अध्यस्थि दंतौ दंतास्थि भेदशूलम विवर्णता केशलोम नखश्मश्रू दोषाः च अस्ति प्रदोषजः. आता वन बाय वन आपण ही लक्षणं बघूया. पहिला आहे अध्यस्थी. आता अध्यस्थी हे 2 पॉईंट ऑफ व्ह्यूनं आपण समजून घेऊ शकतो. अध्यस्थी म्हणजे काय की एखादा अस्थी आहे त्याची जास्त प्रमाणात वृद्धी होणे असं पण ते कन्सिडर करता येतं. किंवा दुसऱ्या अँगलनी जर आपण बघितलं तर काय की जी प्राकृत अस्थींची संख्या सांगितलेली आहे त्या संख्येपेक्षा जास्त अस्थी उत्पन्न होणे किंवा निर्माण होणे ह्याला पण अध्यस्थी म्हणणार. परत
आपण दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे तो बघूया. म्हणजे एखादा अस्थीचं प्रमाणापेक्षा जास्त वृद्धी म्हणजे हे जर समजून घ्यायचं झालं तर, एक्झाम्पल द्यायचं झालं तर, एखादी आपल्याला समजा जखम होते तेव्हा काय होतं, स्किनची जी कंटिन्युटी आहे ती ब्रेक होते आणि तिथे खड्डा पडतो. आता तो खड्डा पडल्यानंतर कालांतराने काय होते, हळूहळू ती जखम हील व्हायला चालू होतं. म्हणजे टिश्यू इंजुरी जी झालेली आहे ती हील होते आणि पहिल्यासारखं तो खड्डा भरून नॉर्मल स्किन त्याच्यावर येते. हे झालं हिलिंग. तसं जेव्हा अस्थीची झीज होणार तेव्हा ती परत भरून येते. आता ती भरून येताना नॉर्मल जो काउंटर आहे तिथं ती हिलिंग थांबायला पाहिजे. म्हणजे जेवढा खड्डा पडलेला आहे तो भरून निघाल्यानंतर ग्रोथ थांबायला पाहिजे. ती जर नाही थांबली तर काय होणार, तो खड्डा तर भरून येणार पण वरती प्रोट्रूड होणार. म्हणजे जे हिलिंग आहे ते एक्स्ट्रा हिलिंग झाल्यामुळं बाहेर त्याची ग्रोथ होणार आहे. त्याप्रमाणे जर अस्थीमध्ये झालं तर ते आद्यस्थी आपण म्हणू शकतो. आणि संख्येच्या बाबतीत जे आद्यस्थी आलेलं आहे ते कसं आहे की जी संख्या सांगितलेली आहे, जसं आता आपण कॉमनली जर बघायचं झालं तर हातापायांची जी छोटी छोटी हाडं असतात त्याच्या संख्येमध्ये जर काही लोकांमध्ये त्याची संख्या जास्त असेल तर ते सुद्धा आपण आद्यस्थीमध्ये घेऊ शकतो. म्हणजे एखादं हाताचं डिजिट एक्स्ट्रा असणं, 6 बोटं असणं एका हाताला, तर हे आपण आद्यस्थीमध्ये कन्सिडर करू शकतो. त्याच्या पुढं आहे अधिदंत, जे काय की दातावर दात येणे किंवा जे दातांची संख्या सांगितलेली आहे त्याच्यात एक्स्ट्रा एखादा दात येणे, त्याला आपण अधिदंत म्हणतो. त्यानंतर अस्थि व दंतभेद, म्हणजे अस्थिभेद आणि दंतभेद. अस्थिभेद म्हणजे काय की हाडांचा भंग म्हणजे फ्रॅक्चर, आणि दंतभेद म्हणजे अर्धा दात तुटणे किंवा दातांमध्ये क्रॅक जाऊन दाताचे पापुद्रे बाहेर पडणे किंवा एखादा पार्ट दातांचा सेपरेट होऊन पडणे, तर ह्याला आपण दंतभेद म्हणू शकतो. त्याच्या पुढे आहे अस्थि व दंतशूल, म्हणजे अस्थिशूल आणि दंतशूल, म्हणजे अस्थीच्या ठिकाणी पेन असणे किंवा दातांच्या ठिकाणी पेन असणे. आता पुढचं जे लक्षण आहे ते विवरणता. आता विवरणता हे पण 2 पॉईंट ऑफ व्ह्यून आपण समजून घेऊ शकतो. जसं दातांचा, नखांचा श्मश्रू म्हणजे काय, दाढी किंवा केसांचा रंग जर बदलला तर त्याला पण आपण विवरणता म्हणणार. आणि स्किन, त्वचेचा रंग बदलला त्यालासुद्धा आपण विवरणता म्हणणार. आता दात, नख, श्मश्रू आणि केस हे डायरेक्टली अस्थिधातूशी रिलेटेड आहेत, त्यामुळे त्याचा रंग बदलला तर ते वैवर्ण म्हणजे दृष्टी लक्षणं म्हणून घेऊ शकतो. आता समजा जर त्वचेचा रंग बदलणे म्हणजे विवरणता असं जर कन्सिडर केलं तर त्याचा आणि दृष्टीचा काय संबंध येणार. तर एखाद्या ठिकाणी जेव्हा अस्थिभंग होतो म्हणजे फ्रॅक्चर जेव्हा होतं, इंटरनल ब्लिडिंग झालं फ्रॅक्चरमुळे, तर जर तिथे इंजुरी म्हणजे ट्रॉमा नसेल, बाहेरून स्किन इंटॅक्ट असेल, मुक्का मार लागला असेल, पण आतल्या आत हाड मोडलं असेल, तर त्याच्यामध्ये सुद्धा आतल्या आत हाड मोडलं असेल आणि तिथे आत जर हाड मोडल्यामुळे त्या हाडाचं जर पॉइंटेड टिप तयार झाला असेल, तर त्याच्यामुळे जर तिथल्या सराउंडिंग टिश्यूचं जर कंप्रेशन झालं आणि त्याच्यामुळे जर ब्लिडिंग झालं तरीसुद्धा स्किनचा कलर चेंज होतो. म्हणजे तिथं आपल्याला त्वचेचा रंग बदललेला दिसणार आहे. तर अशा प्रकारे विवरणता हे लक्षण अस्थि दृष्टीमध्ये दिसू शकतं. आणि शेवटचं जे आहे ते केश, लोम, नख, श्मश्रू, दोष, म्हणजे काय की केश, लोम, नख, श्मश्रू हे जे आहेत ह्यांच्यामध्ये विकृती उत्पन्न होते, ह्यांच्यामध्ये दोष उत्पन्न होतो. अशा प्रकारे ही झाली अस्थि व स्रोतसाची दृष्टी लक्षणे. आता आपण पुढचं स्रोतस बघायचं आहे मज्जावह स्रोतस. मज्जावह स्रोतसामध्ये पहिल्यांदा आपण मूलस्थान बघणार आहोत. चरक विमानस्थान 5/8 मध्ये मूलस्थान दिलेलं आहे. मज्जवहानां स्रोतसाम अस्थिनी मूलम संधयश्च, म्हणजे अस्थि आणि संधी असे मूलस्थान सांगितलेले आहेत मज्जावह स्रोतसाचं. सुश्रुतांनी मज्जावह स्रोतस सांगितलेलं नाही, त्यामुळे त्यांचा वेगळा विचार इथे दिलेला नाही आहे.
पुढचं बघायचं आपल्याला दुष्टीकारणे किंवा हेतू. मज्जावह स्रोतस दुष्टीकारणे. त्याच्यामध्ये रेफरन्स आहे चरक विमानस्थान 5/18. श्लोक असा आहे, उत्पेशाद उत्पेशाद अति अभिषंदनात अभिघातात प्रपीडनात मज्जवाहिनी दुष्यंती विरुद्धानां च सेवनात. आता वन बाय वन आपण बघूया. तर पहिला आहे उत्पेशाद. उत्पेश म्हणजे काय? चिरडले जाणे, म्हणजे क्रश इंजुरी ह्याच्यामध्ये आपण येऊ शकतात. क्रश इंजुरी बघा, म्हणजे अगदी त्या काळात सुद्धा त्यांचं जे ऑब्झर्वेशन आहे अगदी कीन होतं की बाबा चिरडला गेला एखाद्या मोठ्या वस्तूखाली, जर एखादा आपला अवयव चिरडला गेला किंवा क्रश झाला तर मज्जावह स्रोतस दुष्ट होऊ शकतं. म्हणजे काय की नर्व डॅमेज होऊ शकते आणि त्याच्यामुळे मज्जावह स्रोतस दुष्टी होऊ शकते. तर पुढचं कारण आहे अति अभिषंधात, म्हणजे अतिप्रमाणात अभिषंधी आहाराचं सेवन केलं तर. त्याच्या पुढे आहे अभिघातात, म्हणजे जर मार लागला, ट्रॉमा झाला तर त्याच्यामुळे सुद्धा मज्जावह स्रोतस दुष्टी होऊ शकते. त्याच्या पुढे सांगितलेलं आहे प्रपीडनात. प्रपीडनात म्हणजे स्पेसिफिकली दाबणे, म्हणजे दाबलं जाणे. एखादा जो ऑर्गन आहे तो दाबला गेला किंवा एखादा भाग दाबला गेला तर त्याला प्रपीडनं म्हणणार, म्हणजे कंप्रेशन. तर अशा प्रकारच्या हेतूमुळे सुद्धा मज्जावह स्रोतस दुष्टी होऊ शकते. आणि जे शेवटचं कारण दिलेलं आहे ते विरुद्धानां सेवनात, म्हणजे विरुद्ध आहाराचे अतिप्रमाणात सेवन. विरुद्ध आहार असेल किंवा विरुद्ध विहार असेल तर त्यांचं अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे मज्जावह स्रोतस दुष्टी होऊ शकते. पुढे आपण बघणार आहे दुष्टी लक्षणे मज्जावह स्रोतसाची. त्याच्यामध्ये येणार मज्जा प्रदोषज रोग, म्हणजेच मज्जा धातू आश्रित रोग. त्याचा रेफरन्स आहे चरक सूत्रस्थान 28/17. श्लोक इथे दिसत नाही आहे, ठीक आहे. श्लोक असा आहे, ऋक् पर्वणां भ्रमो ऋक् पर्वणां भ्रमो मूर्छा दर्शनम तमसस्तथा. दुसरी ओळ आहे अरुषां स्थूलमूलानां पर्वजानां च दर्शनम मज्ज प्रदूषत. असा हा श्लोक आहे. आता वन बाय वन आपण बघूया. तर पहिलं दुष्टी जे लक्षण आहे ते काय आहे? पर्वनाम ऋक्. आता पर्व म्हणजे काय की अस्थि पर्वसंधी, म्हणजे इथे पर्वनाम असं कन्सिडर करायचं आहे. अस्थि पर्वसंधी म्हणजे काय? हातापायांची, म्हणजे हाताची किंवा पायांची जी बोटांची बारीक बारीक जॉईंट्स आहेत त्याला आपण बोलीभाषेत पेर म्हणतो. तर त्याच्यामध्ये रुजा होणे किंवा वेदना होणे म्हणजेच पर्वनाम ऋक्. पुढचा आहे भ्रम. भ्रम म्हणजे आपण बघितलेला आहे अल्पसंज्ञा, त्यालाच आपण डिझिनेस म्हणू शकतो. मूर्छा म्हणजे अचेतना, म्हणजे चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे. त्याच्या पुढे येणार आहे तमदर्शन, म्हणजे डोळ्यासमोर अंधारी येणे. त्याच्या पुढे आहे अरुषाम पर्वजानाम दर्शनम, म्हणजे काय? परत पर्वजानाम म्हणजे पर्वांच्या इथे, म्हणजे जे हातापायांचे बोटांचे जे बारीक बारीक संधी आहेत त्या संधींच्या इथे अरुषा उत्पन्न होतात. आता अरुषांचा अर्थ दोन प्रकारे आलेला आहे. तर एक आहे अरुषा म्हणजे काय की स्थूल मूल पीडिका, असा ह्याला अरुषा म्हणायचं, म्हणजे नोड्युल्स फॉर्मेशन. तर काही ठिकाणी कसं झालं आहे की टीकेमध्ये काय दिलेलं आहे? अरुंशिती व्रणानी, म्हणजे काय इथे कन्सिडर करायचं की अरुंशा म्हणजे काय की जे पर्वसंधी आहेत हातापायांच्या बोटांचे त्या ठिकाणी स्थूल मूल, म्हणजे ज्याचं मूळ जे आहे
ते मोठं आहे, अशा प्रकारचे व्रण उत्पन्न होणे, असा एक अर्थ आहे. आणि व्रणाच्या ऐवजी पीठिका उत्पन्न होणे, असा दुसरा अर्थ आहे. तर अशा प्रकारे ही दुष्टी लक्षणे आपण बघितलेली आहेत मज्जा वह स्रोतसाची. त्याच्या पुढचं आहे शुक्र वह स्रोतस. त्याचं मूल स्थान आहे चरकाने जे सांगितलेलं आहे चरक विमान 5/8 मध्ये. शुक्रवहानाम स्रोतसाम वृषणौ मूलम शेफश्च. म्हणजे वृषण, 2 वृषण जे आहेत ते, आणि शेफ म्हणजे मेहन, मेहन म्हणजेच मूत्रेंद्रिय. आणि सुश्रुतांनी सुश्रुत शारीरस्थान 9/12 मध्ये सांगितलेलं आहे. शुक्रवहे द्वे तयोर्मूलम स्तनौ वृषणौ च. म्हणजे 2 स्तन आणि 2 वृषण असे मूलस्थान सुश्रुतांनी सांगितलेले आहेत. आता दुष्टी कारणे बघूया आपण. तो रेफरन्स आहे चरक विमानस्थान 5/19. श्लोक असा आहे. अकाल योनिगमनात, अकाल योनिगमनात निग्रहात अतिमैथुनात शुक्रवाहिनी दुष्यंती शस्त्रक्षाराग्निभी तथा. 1 बाय 1 आपण बघूया की अकाल योनिगमनात. आता अकाल योनिगमन म्हणजे काय की ते त्याचं टीकेमध्ये फर्दर डिस्क्रिप्शन आलेलं आहे. अहर्षकाल गमनात, अहर्षकाल गमनात तथा अनुचित योनौ गमनात. म्हणजे काय की अहर्षकाल म्हणजे अयोग्य काळी योनिगमन केलं असता किंवा अनुचित योनी गमन केलं असेल तर अशा दोन्ही कंडिशन्समध्ये आपण काय म्हणणार, अकाल योनी गमनात. तर हे शुक्रवह स्रोतस दुष्टी कारणांपैकी एक आहे. त्याच्या पुढे आहे निग्रहात. निग्रहात, निग्रहात म्हणजे काय की शुक्राचं आता प्रवृत्त झालेला आहे वेग आणि त्याचं धारण करायचं, तर त्याला म्हणणार आपण निग्रहात. पुढं आहे अतिमैथुनात म्हणजे अतिप्रमाणात मैथुन करणे. आणि त्याच्या पुढे आहे शस्त्र क्षार अग्निकर्म. शस्त्र क्षार अग्निकर्म म्हणजे काय की जेव्हा शुक्रवह स्रोतसाच्या जवळ एखादं शस्त्रकर्म चालू आहे, त्या स्रोतसाच्या रिलेटेड जे जवळचे पार्ट्स आहेत तिथे शस्त्रकर्म चालू असेल, क्षारकर्म चालू असेल किंवा तिथे अग्निकर्म केलं गेलं असेल आणि ते जर अयोग्य प्रकारे जर झाला असेल तर त्या अयोग्य प्रयोगामुळे जर शुक्रवह स्रोतसातले अवयव ना इंजुरी झाली किंवा त्यांना मार बसला किंवा दुखापत झाली तर शुक्रवह स्रोतस दुष्ट होऊ शकतं. तर अशा प्रकारे आपण शुक्रवह स्रोतस दुष्टी कारणे बघितलेली आहेत. आता आपण दुष्टी लक्षणे बघणार आहे. त्याच्यामध्ये शुक्रप्रदोषज रोग. रेफरन्स आहे चरक सूत्रस्थान 28/18-19. श्लोक असा आहे. शुक्रस्य दोषात शुक्रस्य दोषात क्लैब्यम अहर्षणम, क्लैब्यम अहर्षणम रोगी वा क्लिबम अल्पायुः, रोगी वा क्लिबम अल्पायुः विरूपम वा प्रजायते, न च अस्य जायते गर्भः, न च अस्य जायते गर्भः पतति प्रस्रवत्यपि, शुक्रम ही दुष्टम सापत्यम सदारम बाधते नरम. आता 1 बाय 1 आपण घेऊया आहे. तर क्लैब्य, पहिलं काय क्लैब्य. क्लैब्याचा जे टीकेमध्ये अर्थ दिलेला आहे तो काय आहे, आपल्याला माहिती आहे क्लैब्य म्हणजे काय, नपुसंकता, इम्पॉर्टन्सी. त्याचं डिटेल जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते काय, क्लैब्यम इति ध्वज अनुच्छ्राय, क्लैब्यम इति ध्वज अनुच्छ्राय. ध्वज म्हणजे काय, लिंग. आता अनुश्राय म्हणजे काय की लिंग ताठर न होणे म्हणजे क्लैब्य, असा टीकेमध्ये अर्थ आलेला आहे. आता त्याच्या पुढे जे आलेलं आहे अहर्षणम. आता अहर्षणमचं काय डिटेल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की अहर्षणम च सत्यपी, अहर्षणम च सत्यपी ध्वजोत्थाने, ध्वजोत्थाने मैथुन अशक्ती. म्हणजे काय, ध्वज उत्थान इथे होते अहर्षणांमध्ये. क्लैब्यमध्ये काय की ध्वज उत्थानच होत नाही म्हणजे लिंग ताठर होत नाही. तर इथे अहर्षणमध्ये काय होतं, लिंग ताठ झाल्यानंतरही
मैथून करण्याची जे मैथून करता येत नाही किंवा मैथून करताना कष्ट होतो किंवा सुखप्राप्ती होत नाही मैथून करताना लिंगताट झाल्यावर पण, त्याला म्हणायचं अहर्षणम. तिसरं जे आहे पुढचं लक्षण आहे रोगी वा क्लिबम अल्पायु विरूपम वा प्रजायते. म्हणजे असा जो शुक्र ज्याचं दूषित आहे अशा माणसाचं व्यक्तीचे जे अपत्य जन्माला येणार आहे किंवा अपत्य जन्माला येईल त्या अपत्यामध्ये काही लक्षणं उत्पन्न होतात ती दिलेली आहेत. म्हणजे काय की ते अपत्य कसं होतं, रोगी होतं. रोगी वा क्लिबम, क्लिबम म्हणजे काय, ते सुद्धा त्या अपत्यामध्ये सुद्धा क्लेब्यने उत्पन्न होतं. ते अपत्य कसं असतं, अल्पायू म्हणजे त्याचं आयुष्य जास्त नसतं. आणि ते दिसायला कसं असतं, विरूपम, विरूप म्हणजे विद्रूप. म्हणजे काय, आपण कोरिलेट कशाशी करू की ते जन्मतः त्याच्यामध्ये काही कंजेनायटल डिफॉर्मिटीज असू शकतात. तर अशा प्रकारे हे झाले, हे लक्षण आपण समजून घ्यायचं आहे. त्याच्या पुढचं जे लक्षण आहे नच अस्य जायते गर्भः. म्हणजे काय की गर्भाधानच होऊ शकत नाही, म्हणजे गर्भच राहू शकत नाही ज्याच्यामध्ये शुक्रदृष्टी आहे. त्याच्या पुढचं लक्षण आहे पतती पसरवत्यपी. म्हणजे आता आपण आधी बघितलेलं आहे की गर्भाधान होऊ शकत नाही. आता समजा काही केसेसमध्ये गर्भधारणा झाली तर इथं काय दिलेलं आहे, पतती प्रस्रवत्यपी. म्हणजे काय, जर गर्भधारणा झालीच तर काय होतं, गर्भस्राव होतो. आणि त्यामुळे काय होणं, गर्भस्राव झाल्यामुळे गर्भपात होतो. म्हणजे ते गर्भधारणा पुढे कंटिन्यू होत नाही, मिसकरेज होतं. तर त्याच्या पुढचं लक्षण आहे स अपत्यम सदारम बाधते नरम. म्हणजे आता हे जे आपण वरची लक्षणं बघितलेली आहेत त्याच्यामध्ये काय आहे की ज्याची शुक्रदृष्टी ज्याच्यामध्ये असते अशा नरामध्ये त्याच्या स्वतःमध्ये तर ही लक्षणं असतातच, त्याच्या अपत्यामध्ये सुद्धा अपत्याला सुद्धा हे पीडादायक आहे आणि त्याच्या बायकोला सुद्धा पीडादायक आहे. तर हे तिघांना हे बाधू शकतं. अशा प्रकारचं हे लक्षण आहे. आता सुश्रुतांनी काय सांगितलं ते बघूया. सुश्रुत शारीरस्थान 9/12 असा रेफरन्स आहे. श्लोक असा आहे, तत्र विद्धस्य क्लिबता, तत्र विद्धस्य क्लिबता चिरात प्रसेको, चिरात प्रसेको रक्तशुक्रता च. आता क्लिबता हे लक्षण चरकांनी पण सांगितलेलं आहे, त्यामुळे ते काय आपण बघणार नाही आहे. ॲडिशनल लक्षण आपण तेवढी बघणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला आहे चिरात प्रसेको. चिरात म्हणजे काय, बऱ्याच वेळानंतर, म्हणजे आफ्टर खूप कालावधीनं, म्हणजे चिरकालानंतर आपण म्हणतो ना तसं. तर इथं काय प्रसेको म्हणजे काय, स्खलन, म्हणजे वीर्याचं स्खलन, म्हणजे वीर्य जेव्हा बाहेर येतं इजॅक्युलेशन, त्याला म्हटलेलं आहे प्रसेक. चिरात प्रसेक म्हणजे काय की प्रोलॉंग ड्युरेशन नंतर इजॅक्युलेशन होतं, म्हणजे चिरात प्रसेको. आणि पुढचं जे लक्षण आहे ते रक्त शुक्रता, रक्त शुक्रता, रक्त शुक्रता. म्हणजे काय की जे इजॅक्युलेशन होणार आहे त्याच्यानंतर जे सिमेंट बाहेर येणार आहे, म्हणजे वीर्य जे स्खलन होणार आहे, वीर्यामध्ये रक्त मिश्रित असणार आहे, म्हणजे रक्त मिश्रित वीर्य स्खलन होणार आहे. अशा प्रकारे ही लक्षणे आहेत शुक्र व स्रोतस दृष्टीची. आता आपण पुढे बघणार आहे मूत्र व स्रोतस. मूत्र व स्रोतसामध्ये पहिल्यांदा आपण मूलस्थान बघणार आहे. रेफरन्स आहे चरक विमान स्थान 5/8. श्लोक असा आहे, मूत्रवाहानां स्रोतसां बस्तीही मूलम वंशणौ च. म्हणजे काय की बस्ती आणि वंशण, हे दोन जे वंशणं आहेत त्यांना मूलस्थान असं म्हटलेलं आहे. आणि काही पाठांनुसार वंशणाच्या ऐवजी वृक्क म्हणजे किडनीज असा पण कन्सिडर केलेला आहे. आणि सुश्रुतानुसार मूत्रवहे द्वे तयोः मूलम बस्तीही मेढ्रम च.
म्हणजे बस्ती आणि मेढ्र. मेढ्र म्हणजे मूत्रेंद्रिय. तर अशी मूलस्थानं सांगितलेली आहेत. आता आपण बघणार आहे दुष्टीकारणे. दुष्टीकारणांमध्ये चरकांनी काय सांगितले ते बघूया. श्लोक असा आहे, मूत्रित उदकभक्ष्य स्त्रीसेवनात. मूत्रित उदकभक्ष्य स्त्रीसेवनात मूत्रनिग्रहात. मूत्रवाहिनी दुष्यंती क्षीणस्य अभिक्षतस्य च. रेफरन्स आहे चरक विमानस्थान 5/20. 1 बाय 1 बघूया. मूत्रित म्हणजे काय की मूत्रित इति आदौ मूत्रवेगयुक्तस्य. म्हणजे काय की मूत्रवेग युक्त म्हणजे अशी जी अवस्था आहे त्याला मूत्रित म्हटलेलं आहे. आता अशा अवस्थेमध्ये मूत्राचा वेग आलेला आहे, पण अशा अवस्थेमध्ये पुढे जर उदक सेवन केलं तर हे कारण झालं मूत्र व स्रोत दृष्टीचं. किंवा भक्ष्य केलं तर म्हणजे काय की खाद्यपदार्थ खाल्ले तर त्यानं सुद्धा मूत्र व स्रोत दुष्ट होऊ शकतं. आणि स्त्री सेवनात म्हणजे स्त्री सेवन केलं, स्त्री संभोग केला म्हणजे काय की मूत्राचा वेग आलेला आहे, असं मूत्रवेगाने युक्त आहे तरीसुद्धा पाणी पिलं त्याच्यावर किंवा मूत्रवेग आला असताना खाद्यपदार्थ खाल्ला किंवा स्त्री संभोग केला तर अशामुळे मूत्र व स्रोतस दुष्टी होऊ शकते. त्याचं पुढचं कारण आहे मूत्रनिग्रहात. म्हणजे मूत्र व जो वेग आहे, मूत्राचा वेग आहे त्याचं निग्रहण केल्यामुळं किंवा धारण केल्यामुळे. पुढं आहे क्षीणस्य. म्हणजे काय की जो क्षीण झालेला आहे किंवा अतिकृश झालेला आहे त्याचं टीकेमध्ये फर्दर एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. उत्साह उपचय बलरहित. म्हणजे उत्साह उपचय म्हणजे मांस उपचय आणि बल म्हणजे शक्ती रहित असा जो आहे तो क्षीण. तर क्षीणता आल्यामुळे सुद्धा मूत्र व स्रोतस दृष्टी होऊ शकते. आणि पुढचं शेवटचं कारण आहे अभिक्षतस्य. अभिक्षतस्य म्हणजे काय अभिघात झाला किंवा क्षत झालं किंवा व्रण उत्पत्ती झाली तर त्याच्यामुळे सुद्धा मूत्र व स्रोतसाची दृष्टी होऊ शकते. आता दृष्टी झाली मूत्र व स्रोतसाची तर पुढे कारणं किंवा त्या हे आपली लक्षणे कुठली दिसतात ती आता आपण बघणार आहोत. दृष्टी लक्षणामध्ये रेफरन्स आहे चरक विमानस्थान 5/8. श्लोक असा आहे, अतिसृष्टम अतिबद्धम. अतिसृष्टम अतिबद्धम प्रकुपितम अल्पाल्पम अभीक्ष्णम वा बहलम सशूलम मूत्रयंतम दृष्ट्वा मूत्रवाहनस्य स्रोतांसी प्रदुष्टान इति विदात. आता 1 बाय 1 बघूया. आपण अशा प्रकारची लक्षणे प्राणवह स्रोतसामध्ये पण बघितली होती. सिमिलर अर्थ आहे. फक्त काय होतं प्राणवह स्रोतसामध्ये ह्या ज्या टर्म्स आल्या होत्या ह्या श्वासोश्वासाशी रिलेटेड आल्या होत्या. आता इथे काय येणार आहे, इथं मूत्र प्रवृत्तीशी रिलेटेड येणार आहे. पहिला आहे अतिसृष्टम. आपण तेव्हा पण बघितलेलं अतिसृष्ट म्हणजे काय गतियुक्त. मग इथं काय येणार आहे भरपूर प्रमाणात मूत्र प्रवृत्ती होणे म्हणजे अतिसृष्ट. त्यानंतर अतिबद्ध. अतिबद्ध म्हणजे कमी प्रमाणात मूत्र प्रवृत्ती होणे. त्यानंतर प्रकुपितम म्हणजे काय विकृत स्वरूपात मूत्र प्रवृत्ती होणे. अल्पा अल्पम म्हणजे थांबून थांबून थोडी थोडी मूत्र प्रवृत्ती होणे म्हणजे त्याला अल्पा अल्पम म्हणणार. अभीक्ष्णम. अभीक्ष्णम म्हणजे काय की बऱ्याच प्रदीर्घ कालानंतर म्हणजे लघवीला गेल्यानंतर लगेच लघवी न होणे, बराच वेळ थांबायला लागणे आणि त्याच्यानंतर मूत्रवेग येणे असा त्याचा अर्थ होऊ शकतो. किंवा पुन्हा पुन्हा म्हणजे एकदा गेल्यानंतर म्हणजे लघवी होत नाही त्यामुळे सारखी इच्छा होते लघवीला जाण्याची, पण लघवीला गेल्यानंतर दरवेळेला मूत्रप्रवृत्ती होईलच असं नसते, याला म्हणणार अभीक्ष्णम. त्यानंतर पुढचं आहे बहलम. बहलम म्हणजे जे मूत्रप्रवृत्ती आहे ती थोडीशी स्थूल स्वरूपात किंवा घन स्वरूपात येते. म्हणजे काय की जे युरिन आहे ते टर्बिड असणार आहे अशा केसमध्ये, त्याला आपण काय म्हणणार बहलम. आणि पुढचं आहे सशूलम. म्हणजे सशूल काय असणार आहे मूत्रप्रवृत्ती असणार आहे म्हणजे सकष्ट आणि संवेदनायुक्त
मूत्रप्रवृत्ती. आता सुश्रुतांनी काय दिलं आहे ते बघूया. रेफरन्स आहे सुश्रुत शारीर स्थान 9/12. तत्र विद्धस्य अनद्धबस्थिता, तत्र विद्धस्य अनद्धबस्थिता मूत्रनिरोधः स्तब्धमेढ्रता च. आता पहिलं जे लक्षण आहे ॲडिशनल जे सांगितलेलं तेवढंच बघायचं आहे आपण. अनद्धबस्थिता म्हणजे काय? अनाह. बस्तीचा अनाह म्हणजे काय होणार आहे? जेव्हा युरिन रिटेन्शन होतं, कारणे वेगवेगळी असू शकतात, पण एनीहाऊ जर युरिन रिटेन्शन झालं तर काय होणार आहे? ते युरिन कुठे साठणार आहे? ब्लॅडरमध्ये साठणार आहे. ब्लॅडर म्हणजे काय? बस्ती. तर ब्लॅडरमध्ये युरिन जास्त प्रमाणात साठलं तर काय होणार आहे? डिस्टेन्शन ऑफ ब्लॅडर होणार आहे. म्हणजे काय? बस्ती फुगतो. तर त्याला इथे काय म्हटलेलं आहे? अनाह म्हटलेलं आहे, म्हणजेच अनद्ध बस्तिता. पुढं आहे मूत्रनिरोध. मूत्रनिरोध म्हणजे काय? मूत्राची प्रवृत्तीच होत नाही, त्याला म्हणायचं मूत्रनिरोध. आणि पुढं आहे स्तब्ध मेढ्रता म्हणजे जे मूत्रेंद्रिय आहे किंवा शिश्न आहे त्याच्यामध्ये स्तब्धता येणे. म्हणजे जेव्हा मिक्च्युरेशनची अर्ज झालेली आहे, म्हणजे लघवीला आल्यासारखं वाटतंय, पण गेल्यानंतर पुढचा जो युरेथ्राचा पार्ट आहे त्याच्यामध्ये काहीतरी अडकले आणि तिथून पुढे युरिन पास होत नाही आहे असं फिलिंग येणे, त्याला काय म्हणणार आपण? स्तब्ध मेढ्रता. अशा प्रकारे मूत्रवह स्रोतस पूर्ण झालेला आहे. पुढचा आहे पुरीशवह स्रोतस. आता पुरीशवहाचं मूलस्थान जे आहे ते बघूया. चरक विमानस्थान 5/8. रेफरन्स आहे. श्लोक असा आहे. स्रोतसाम पुरीशवहानाम स्रोतसाम पक्वाशयो मूलम स्थूलगुदम च. म्हणजे चरकाने काय सांगितलेलं आहे की पक्वाशय आणि स्थूलगुद असे मूलस्थानं सांगितलेले आहेत. तर सुश्रुतांनी पुरीशवहे द्वे तयोः मूलम पक्वाशयो गुदम च. म्हणजे त्यांनी काय थोडंसं स्थूलगुदाच्या ऐवजी फक्त गुद असं सांगितलेलं आहे. पक्वाशय आणि गुद हे मूलस्थानं सुश्रुतांनी सांगितलेले आहेत. रेफरन्स आहे सुश्रुत शारीर 9/12. आता आपण बघायचं आहे दुष्टी कारणे म्हणजे हेतू. रेफरन्स आहे चरक विमानस्थान 5/21. श्लोक असा आहे. संधारणात अत्यशनात अजीर्ण अध्यशनात तथा वर्चोवाहिनी दुष्यंती दुर्बलाग्ने हे कृशस्य च. आता 1 बाय 1 आपण बघूया. संधारणात म्हणजे काय की मलाचा जो वेग आहे त्याचं संधारण म्हणजे वेग विधारण केलेलं आहे ते मलवेगाचं, त्याला म्हणायचं संधारण. दुसरं आहे अत्यशनात म्हणजे अतिप्रमाणातच एका वेळेस जेवलेलं आहे. म्हणजे एकदम कुणाला वाटलं 10 चपात्या खाल्ल्या 15 चपात्या खाल्ल्या तर ते काय होणार आहे? अत्यशन. त्याच्या पुढचं कारण आहे अजीर्ण म्हणजे जे खाल्लेलं आहे ते जर व्यवस्थित पचत नसेल तर त्याला आपण काय म्हणणार? अजीर्ण. तर ते पण एक कारण आहे. पुढचं कारण आहे अध्यशनात म्हणजे काय की समजा सकाळी भरपूर नाश्ता पोट भरून नाश्ता केलेला आहे आणि भूक लागलेलं नाही आहे, म्हणजे पहिलं सकाळचं खाल्लेलं पचलेलं नाही आहे, तरी लगेचच म्हणजे परत जे 4-5 तासमध्ये गॅप जायला पाहिजे ते न जाता लगेचच 1-2 तासांनी परत जेवण करणे. म्हणजे काय की पहिलं जे पचलेलं नसतं आहे तरीसुद्धा परत लगेच जेवण करणे, त्याला काय म्हणणार आपण? अध्यशनात. पुढं आहे दुर्बलाग्नी म्हणजे अग्निमांद्य असेल तर. आणि पुढचं कारण आहे कृशता म्हणजे ज्याचं शरीर कृश झालेलं असेल किंवा जो क्षीण झालेला असेल असा. ठीक आहे. आता आपण पुढचं बघणार आहे दुष्टी लक्षणे. पुरीशवह स्रोतस दुष्टी लक्षणे. तर त्याच्यामध्ये रेफरन्स आहे चरक विमानस्थान 5/8.
श्लोक असा आहे, तद्यथा कृच्छ्रेण अल्पाल्पम सशब्दशूलम अतिद्रवम अतिग्रथितम अतिबहू च उपविशंतम श्रोतांसी प्रदुष्टान इति विद्यात. आता वन बाय वन आपण हे सगळे बघूया. तर काय आहे की आता हे जे सगळे शब्द आलेले आहेत हे कशाशी रिलेटेड आलेले आहेत? मलप्रवृत्तीशी रिलेटेड आलेले आहेत. तर पहिला आहे कृश्रेन मलप्रवृत्ती. म्हणजे काय? कृश्र म्हणजे काय? सकष्ट मलप्रवृत्ती, त्रासदायक मलप्रवृत्ती. दुसरा आहे अल्पाल्प म्हणजे काय? एका अटेम्प्टमध्ये व्यवस्थित पोट साफ न होणे. अल्पाल्प म्हणजे थोडी थोडी मलप्रवृत्ती होणे, सारखं जावं लागणं. म्हणजे अतिसार नाही आहे इथे लक्षात घ्या. अतिसार हा वेगळा झाला आणि इथं काय? थोडी थोडी मलप्रवृत्ती म्हणजे एकदा अर्ज झाल्यानंतर गेल्यानंतर पूर्ण पोट साफ होत नाही, म्हणून परत थोड्या वेळानं जायला लागतं. दॅट इज अल्पाल्पम. त्याच्यापुढे आहे सशब्द म्हणजे आवाजासह मलप्रवृत्ती होणे, सशब्द मलप्रवृत्ती. त्याच्यापुढे आहे सशूल मलप्रवृत्ती, सशूल मलप्रवृत्ती. त्याच्यापुढे आहे अतिद्रव मलप्रवृत्ती म्हणजे मलप्रवृत्ती ही पातळ असणे, द्रवासारखी असणे. त्याच्यापुढे आहे अतिग्रथित मलप्रवृत्ती म्हणजे काय? एकतर ग्रथित म्हणजे घट्ट येणार, एकतर अतिशय घट्ट किंवा गाठींनी युक्त गुठळ्या तयार झालेल्या असतात, अशा प्रकारची मलप्रवृत्ती. त्याच्या पुढे आहे अतिबहू मलप्रवृत्ती म्हणजे काय? भरपूर प्रमाणात मलप्रवृत्ती होणे. हे झाले चरकांनी सांगितलेले आहेत. सुश्रुतांनी जी विद्यलक्षणं सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये काय ते बघूया. तत्र विद्यस्य अनाहो दुर्गंधता ग्रथित आंत्रता च. रेफरन्स आहे सुश्रुत शारीरस्थान 9/12. जे ॲडिशनल आलेले ते बघूया आपण. त्यातलं ॲडिशनल जे आलेलं आहे पहिलं अनाह म्हणजे काय? पोट फुगणे, हे आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर दुर्गंधता म्हणजे काय? दुर्गंधित मलप्रवृत्ती होणे. आणि पुढं आहे ग्रथित आंत्रता म्हणजे काय? गाठेयुक्त मलप्रवृत्ती होणे. अशा प्रकारे पुरुष वहस्रोतस आपण बघितलेला आहे. आता आपण बघणार आहे स्वेद वहस्रोतस. त्याची मूलस्थानं आहेत. रेफरन्स आहे चरक विमानस्थान 5/8. स्वेदवहानाम स्रोतसाम मेदो मूलम लोमकूपाश्च म्हणजे काय? मेद आणि लोमकूप ही त्याची मूलस्थानं आहेत. आता दुष्टीकारणे बघू आपण. रेफरन्स आहे चरक विमानस्थान 5/22. श्लोक असा आहे, व्यायामात अतिसंतापात शीत उष्ण अक्रमसेवनात स्वेदवाहिनी दुष्यंती क्रोध शोक भयही तथा. वन बाय वन आपण बघूया. व्यायामात म्हणजे काय? अतिप्रमाणात व्यायाम केल्यामुळे. त्यानंतर काय? अतिसंतापात म्हणजे काय? उन्हामध्ये जास्त फिरल्यामुळे किंवा उन्हामध्ये जास्त उभे राहिल्यामुळे, त्यालाच आपण काय म्हणणार? अतिप्रमाणात आतपसेवन केल्यामुळे म्हणजे सूर्यप्रकाशाचं जास्त सेवन केल्यामुळे. त्यानंतर पुढचं जे कारण आहे ते शीत उष्ण अक्रमसेवनात म्हणजे काय? शीत आणि उष्ण जे द्रव्य आहेत किंवा गुणात्मक शीतवीर्यात्मक आणि उष्णवीर्यात्मक द्रव्य आहेत यांच्या अयोग्य क्रमात सेवन करणे. म्हणजे बऱ्याच वेळा उन्हाळ्यामध्ये लहानपणी आपण काय करायचो, आता पण करत असू काय माहीत, की भरपूर बाहेर आपण जेव्हा खेळलेलो असेल उन्हामध्ये, बरोबर, म्हणजे काय? उष्ण सेवन झालं, आतपसेवन झालं आणि घरी येऊन लगेच थंड फ्रीजमधलं पाणी पिणे म्हणजे ते म्हणजे काय झालं? शीतगुणात्मक विहार झाला तो. हा जो क्रम आहे हा काय झाला? शीत उष्ण अक्रमसेवनात झाला, बरोबर. अशा प्रकारे हे दुष्टीकारण आहे. त्यानंतर पुढे आहे क्रोध म्हणजे कायम डोक्यामध्ये राग असणे किंवा सातत्याने रागावणे, हा सुद्धा स्वेद व स्रोतसाचं दुष्टीकारणांपैकी एक आहे.
पुढं आहे शोक म्हणजे सातत्याने दुःखी असणे, हे सुद्धा कारण आहे. आणि भय म्हणजे सातत्याने भयभीत असणे, हे सुद्धा कारण आहे स्वेदवह स्रोतसाच्या दृष्टीचं. आता आपण त्याची लक्षणे बघणार आहे, दृष्टी लक्षणे. आता दृष्टी लक्षणांमध्ये रेफरन्स आहे चरक विमानस्थान 5/8. श्लोक असा आहे, अस्वेदनम अतिस्वेदनम, अस्वेदनम अतिस्वेदनम, पारुष्यम अतिश्लक्षणताम, अंगस्य परिदाहम, लोमहर्षम अंगस्य परिदाहम, लोमहर्षं च दृष्ट्वा स्वेदवाहनस्य स्रोतांसी प्रदुष्टान इति विद्यात. वन बाय वन आपण बघूया. पहिलं आहे दृष्टी लक्षणांमध्ये अस्वेदन म्हणजे घाम कमी येणे किंवा घाम न येणे. मग आता त्याच्यामुळे काय होणार, घाम कमी आला तर काय होणार आहे, त्वचेवर रुक्षता वाढणार आहे, बरोबर. आणि दुसरं आहे अतिस्वेदनम, पुढचा आहे अतिस्वेदनम म्हणजे जास्त प्रमाणात घाम येणे. आता जास्त प्रमाणात घाम आल्यामुळे काय होणार आहे, अंग चिकट होणार आहे, बरोबर. जास्त घाम आल्यामुळे किंवा ओलसर होणार आहे अंग, त्वचा ओलसर होणार आहे जास्त. पुढचं जे लक्षण आहे पारुष्यम म्हणजे काय की जी त्वकरुक्षता आहे त्याच्या पुढची स्टेज म्हणजे त्वचा खरबडीत होणे किंवा अंग खरबडीत होणे. पुढचं लक्षण आहे अतिश्लक्षणता म्हणजे काय, अति चिकटपणा, जी त्वचा आहे ती अतिश्लक्षण होणे म्हणजे अति चिकट होणे. त्यानंतर पुढचं लक्षण आहे अंगस्य परिदाह म्हणजे सर्वांगाचा दाह होणे म्हणजे अंगस्य परिदाह. आणि काय शेवटचं लोमहर्ष म्हणजे काय, अंगावर सर्वत्र रोमांच उभे राहणे म्हणजे लोमहर्ष. अशा प्रकारे स्वेदवह स्रोतस दृष्टी लक्षणे आपण बघितलेले आहेत. आणि आता शेवटचं जे आर्तवह स्रोतस आहे ते बघायचं आहे. त्याचं मूलस्थान बघूयात. रेफरन्स आहे सुश्रुत शारीर 9/12. श्लोक असा आहे, आर्तवहे द्वे तयोः मूलम गर्भाशय आर्तववाहिनीश्च धमन्याः. म्हणजे काय की गर्भाशय आणि आर्तववाहिनी धमन्या असं मूलस्थान सुश्रुतांनी सांगितलेलं आहे. त्याची जी दृष्टिकारणे आता हे चरकांनी सांगितलेलं नाही आहे, त्यामुळे दृष्टिकारणे आलेली नाही आहेत. सुश्रुतांनी पण दृष्टिकारणे सांगितलेली नाही आहेत. आता डायरेक्ट आपण बघणार आहे दृष्टी लक्षणे. दृष्टी लक्षणांपैकी विद्ध लक्षणे म्हणजे सुश्रुतांनी काय सांगितलेले आहेत, विद्ध लक्षणं सांगितलेले आहेत. दृष्टी लक्षणे त्यांनी सांगितलेली नाही आहेत सुश्रुतांनी. रेफरन्स आहे सुश्रुत शारीरस्थान 9/12. श्लोक असा आहे की तत्र विद्धाया वंध्यात्वम मैथुन असहिष्णुत्वम आर्तवनाशश्च. आता वन बाय वन बघूया आपण. वंध्यत्व म्हणजे काय, निसंतानत्व म्हणजे अपत्य प्राप्ती न होणे म्हणजेच वंध्यत्व म्हणणार. पुढचं लक्षण आहे मैथुन असहिष्णुतम म्हणजे जो पुरुषाचा संभोग आहे तो सहन न होणे म्हणजे मैथुन जे आहे ते सहन न होणे म्हणजेच मैथुन असहिष्णुतम म्हणजे किंवा सेक्स केल्यानंतर किंवा सेक्स करताना त्या स्त्रीमध्ये जास्त त्रास उत्पन्न होणे म्हणजे मैथुन असहिष्णुतम. पुढचा आहे आर्तवनाश म्हणजे वयानुसार जेव्हा म्हणजे आपल्याला माहीत असेल मेनोपॉज म्हणजे वयानुसार ठराविक वयामध्ये स्त्रियांमध्ये मासिक पाळी थांबते, तर ते प्राकृत आहे ज्या त्या वयाला थांबणार, बरोबर. पण अकाली किंवा तेवढं वय व्हायच्या आधीच जर मासिक पाळी बंद झाली तर त्याला काय म्हणणार आपण, आर्तवनाश. तर अशा प्रकारे आपण आर्तव स्रोतस पण बघितलेला आहे. तर अशा प्रकारे आपण सगळा स्रोतसचा जो पार्ट आहे तो कंप्लीट केलेला आहे. म्हणजे अगदी सुरुवातीला स्रोतस म्हणजे काय जो बेसिक पार्ट आहे तो झाला. त्याच्यानंतर जी वेगवेगळी स्रोतस सांगितलेली आहेत त्यानुसार पण आपण प्रत्येक स्रोतसाचं मूलस्थान काय आहे, दृष्टिकारणे काय आहेत, दृष्टी लक्षणे काय आहेत हे बघून झालेलं आहे. आता ह्याच्यावर क्वेश्चन पेपरला म्हणजे जे एक्झामिनेशनला जे प्रश्न पडू शकतो तो असा असतो,
कधी कधी मिक्स पण प्रश्न पडू शकतो की प्राणवह स्रोतस, दृष्टिकारणे किंवा प्राणवह स्रोतस, दृष्टिकारणे व लक्षणांसह सविस्तर वर्णन करा. त्याच्यासोबतच त्याच्यामध्येच दुसरा पण सब क्वेश्चन असू शकतो की प्राणवह स्रोतसा अंतर्गत कुठली कुठली इन्व्हेस्टिगेशन येणार, किंवा राईट डाऊन द एक्झामिनेशन्स, डिटेल्स ऑफ एक्झामिनेशन्स जी तुम्ही प्राणवह स्रोतसामध्ये करणार आहे. अशा प्रकारचा मिक्स, म्हणजे थोडं मॉडर्न प्रश्न पण असू शकतो आणि हाफ पार्ट त्याचा आयुर्वेदिक पण असू शकतो. अशा प्रकारचे पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर अशा प्रकारे आपला स्रोतस हा पॉईंट आज संपलेला आहे. त्यामुळे आपला रोगनिदान पेपर 1चा जो पार्ट ए आहे त्यातला जो पॉईंट 1 आहे तो पूर्णपणे संपलेला आहे. त्याच्यामध्ये 12 का 13 टोटल पॉईंट्स आहेत, ते सगळे झालेले आहेत. आता इथून पुढच्या लेक्चरमध्ये आपण नवीन पॉईंट चालू करूया. थोडंसं जे बेसिक, म्हणजे जे हे आत्तापर्यंत जो सिलेबस होता तो सगळा कसा होता, मोस्टली तुमचा फर्स्ट इयरच्या क्रिया, जो शारीरिक क्रिया सब्जेक्ट आहे त्याच्याशी रिलेटेड होता. आता इथून पुढे जो सिलेबस आपण बघणार आहे तो बेसिक कोर, जो रोगनिदान हा जो सब्जेक्ट तुम्हाला आहे तो आता इथून पुढे त्याच्या अंडरचे जे कन्सेप्ट्स आहेत ते चालू होणार आहेत. म्हणजे काय, इथून पुढे आपण आता निदानपंचक बघणार आहे, ज्याच्यामुळे व्याधीचं ज्ञान होतं. आपण बघितलं होतं की रोगाचं ज्ञानाचे जे उपाय आहेत, साधनं आहेत, त्याला आपण निदानपंचक म्हणतो. तर ते आपण नेक्स्ट लेक्चरपासून चालू करूया. आत्ताच्या लेक्चरसाठी एवढंच, इथेच थांबूया आपण. थँक्यू.